तुम्हाला सांगता, तुम्हाला जर कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर एकच साधन आहे, त्या साधनाचं नाव आहे नामचिंतन. हो, कीर्तनामध्ये नामचिंतन हे साधन आहे. महाराज, नामचिंतन साधनेनं आम्ही कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. ज्ञानोबा नायक म्हणतात, आगा कर्मी ते उरावे, दै सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहायका. आणि केलेलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. आणि आज जर नाथ महाराज म्हणतात नामचिंतन घेतलं की तुम्ही कर्माच्या बंधनातून मुक्त आहे. कर्म बदलत नाही पाटील. केले कर्म झाले ते जे भोगावे, ज्यांनी केला ते काही आपल्या मातुरीचे ब्राह्मण होते. प्रभू रामचंद्रांचा ज्यांनी राज्याभिषेक केला ते काय आपल्या गावातले ब्राह्मण नव्हते. वशिष्ठ महात्मे असं म्हणतात, सूर्य रुसला, रुसावं ज्यानं ज्याच्यावरून आठवण पडतंय त्याने. सूर्यानं रुसलं, चंद्राला आमच्या माता मावळे एक दिवस त्याला चतुर्थीच्या दिवशी नैवेद्य दाखवित असतात. तुमच्या भागात बदल असलो ना, नाही तर काही याच्या गावाला का खालतून किती मुलांना आठी परिचय आवडत नाही. जवळच्या माणसाची किंमत कमी असते, लांबच्या माणसाची जास्त असते. पण लांबचा माणूस पैसे ठरवल्याशिवाय येत नाही, आणि नवनाथ महाराजाला नाही दिलं तर आल्याशिवाय ना. युट्यूबला नाही, पण मी पंढरपूरची वारी पायी पायी करतोय. लोकांसांगी ब्रह्मज्ञान ते त्र्यंबकेश्वरच्या वारीला चाललो होतो. आणि ते वासुदेव पांगोळ चाललो होतो. मी म्हटलं वासुदेव कोणता? गेले टळले प्रहारती गायत्री नसुराने जसे. वासुदेव झाला एका महाराजाला म्हणत तुम्ही म्हणा. ते म्हणजे महाराज म्हणजे तुमच्या खेळायला आहे आणि त्यांचं नाव आहे भागवताचार्य. भागवताचार्य तर डायरेक्ट म्हणून वासुदेव म्हणत असेल तर तुम्ही ते नाव लावू नका. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक ज्या ब्राह्मणाने केला, त्या ब्राह्मणाने रामाचा राज्याभिषेक केला. तरी कर्मे कर्मे श्रीराम वनवासाचे
असं म्हणतात एकदा सूर्य रुसला, रुसावा ज्यानं ज्याच्या वाचून अटकून पडते. एक व्यक्ती जास्त रुसते ते आजच्या काळात नाही, त्या काळात जावई रुसायचे, आता ते रुसत नाही. आमच्या गिरणाऱ्याला एक जावई रुसला, सासरा म्हणला फ्रीज देऊ का, ते तुला 10 तोळ्याचं लाकीट देऊ का, तो म्हणायचं काही पलंग वगैरे देऊ का, म्हणलं मग तुम्हाला काय पाहिजे, म्हणला तुमच्या मळ्यातलं कुत्र्याचं पीठ. रुसावा ज्यानं ज्याच्या वाचून अटकून पडते त्या. सूर्य रुसला, ताई तुम्ही संकट चतुर्थीला चंद्राला नैवेद्य दाखवता, सूर्य रुसला आणि बाकीचे साधू महात्मे वशिष्ठाकडे आले, म्हणजे सूर्य रुसलाय. वशिष्ठाने सांगितलं की लोंगटी घ्या, आकाशात फेका. लोंगटी आकाशात फेकली, सूर्य इतकं तेज देऊ लागली. अशा रावणाने प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक केला, तरी रामाला वनवासाला स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, ईश्वरीच्छा प्रारब्ध आणि चौथा आहे दैवेच्छा प्रारब्ध. स्वेच्छा प्रारब्ध, आपण जसं जसं कर्म करू तसं तसं आपल्याला भोगावं. एक वाक्य अतिशक्तीने बोलतो, डोळ्यानं केलेलं पाप सुद्धा डोळ्यालाच भोगावं लागतं. कीर्तनाचं तुमच्या मनात आलं ना, याचं कधी संपत आहे तरी भोगावं लागतं. जगाचे शुभाशुभ लिहिता, प्राणियाच्या माणसाचा झाडा घेती तयार नाही. डोळ्यानं केलेलं पाप सुद्धा ज्ञात तुकोबा आधी करून संत सांगतात भोगावं. मारवाड प्रांताची कविता ऐकली असेल तुम्ही, फार सुंदर चिंतन त्या मारवाड प्रांताच्या कवीने ऐकलंय, सांगितलंय. म्हणजे एक सद्ग्रस्त रस्त्याने जात असताना, मारवाडी भाषा आहे, आंबा पडे पेड़ छो बोले देखे दो जन. कोणी बघितलं पाहिजे. आपली हिंदी वेगळी, आपल्या शेतकरी मार्केटमध्ये जातात ती हिंदी वेगळी. नाही तर आम्हाला टमाटा इधरच पाहून घेऊ, उधर गेल्यावर आम्ही किती ऐकून घेणार नाही. तू म्हणे का आमका निघाला. मारवाड बांधतात चिंतन अतिशय गोड कविता आहे. त्यानं सांगितलं आंबा पडे पेड़ छो देखे दो जना. आंबा पाहिला कोणी नाही, देखे जो दवड्या नाही, दवड्या दो जना. आंबा डोळ्यानं बघितला, पण डोळे आंबा उचलू शकत नाही, आंब्यापर्यंत जाऊ शकत नाही, पाय आंब्यापर्यंत गेले. देखे जो दवड्या नाही, दवड्या दो जना, लेकिन दवड्या जो पाया नाही, पाया दो जना. कोणी उचलला तो? डोळ्याने बघितला, पाय आंब्यापर्यंत गेले, हाताने आंबा उचलला. पायासो खाया नाही, खाया गणोर जना. किती दात असतात माणसाला? आमच्या गिरणारच्या लोकांना 32च आहे. पायासो खाया नाही, खाया गणो जना, गणो जना सो खाया नाही, रस चाख्या एक जना. इतक्यात आंबरेचा मालक आला आणि आंबरेच्या मालकाने त्याचे 2 खवाटे धरले. खवाटे म्हणजे आपला काही संबंध नाही. खाया सो पकडी जा नाही, पकडी जा तो जना. पाटील फार छान आहे. खवाटांचा काही संबंध होता का? काही खवाटांचा काही संबंध आहे का? खवाट धरले म्हणजे तुझ्या बापाचे आंबरे आहे का? गाला 2 तडा तडा मारल्या, गाल धरल्या, काही संबंध नाही. पकडी जा सो मार खाया नाही, मार खाया तो जना. आता ऐका सिद्धांत, मार खाया सो रोया नाही, रोया दो जना. ज्या डोळ्यानं आंबा बघितला होता त्याला नावच. डोळ्यानं केलेलं कर्म जर आपल्याला चुकत नसेल तर आपण स्वतः केलेलं कर्म चुकू शकत नाही. याचं नाव आहे स्वेच्छा प्रारब्ध.
दुसरं आहे परीक्षा प्रारब्ध. आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, याला परीक्षा प्रारब्ध म्हणा. तिसरं आहे ईश्वरी इच्छा प्रारब्ध. एक सगळी आजच्या कीर्तनात मला सांगा, आपल्या हातात काय काय आपल्या हातात आहे? एक आहे पाटील, मी सांगत असतो विनोदने, काळे झालेले केस, आपलं पांढरे झालेले केस काळे करा. पण कितीही काळे करा, काळ्याचं पांढरं कोणाच्या हातात आहे? ईश्वराच्या सत्तेनंच आपल्याला राहावं लागतं, याला ईश्वर इच्छा प्रारब्ध. आणि पुढचं आहे देवांना सुद्धा भोगावं लागतं, त्याला दैवेच्छा प्रारब्ध आहे. ते प्रारब्ध म्हणजे तुका म्हणे देव ब्रह्मदेवाला सुद्धा कर्म भोगावं. मला एक जण पर्व भेटला, मला महाराज मी कोणाच्या आत येत नाही, मध्यात नाही. माझ्या वाट्याला हे दुःख का? मी म्हणलं तुला या जन्मात तू कोणाच्या आद्यात मध्यात नाही, पण मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तूच वाला. काहीतरी संगती लावा. स्वेच्छा प्रारब्ध, परीक्षा प्रारब्ध, ईश्वर इच्छा प्रारब्ध. आणि तुम्ही जर म्हणले महाराज अगोदर माहित असलं तर दोनच मिनिट असतात, तो जन्मे जे आपल्या पूर्वजांची निंदा करू लागला. व्यास महर्षी त्या ठिकाणी आले, तो जन्मेची निंदा करायचा म्हणा, 5 पांडव एकच पत्नी. व्यास महर्षीने सांगितलं निंदा करू नको. हा जन्मेजय म्हणला काय होईल? म्हणले तुझ्या राज्यामध्ये घोड्याचा व्यापारी आहे, घोड्याचा व्यापाराला तर व्यापार करू देऊ नको. व्यापार करायला गेला तर घोडा बघायला जाऊ नको, घोडा बघायला गेला तर विकत घेऊ नको, विकत घेतला तर पश्चिमेला जाऊ नको, पश्चिमेला गेला तर झाडाखाली उभा राहू नको, त्या पेटेची बायाबाई घरी आणू नको, तिला उपवानात ठेवू नको, तिच्या हाताने यज्ञ करू नको, तिच्या हाताने 18 ब्राह्मण केलं तुला मार. अगोदर सांगितलं. व्यापारी आला आणि बाकीचे लोक जन्मेजयाला सांगायचे महाराज घोडा फार छान आहे. बघायला गेला, पटपट सांगतो, घोडा बघायला गेला. त्या व्यापाऱ्याने सांगितलं महाराज हा घोडा तुमच्यासाठी नाही, मच्छरदाणीचा घोडा तुमच्यासाठी आहे. राजाच्याच मनात विचाराला दक्षिणेला जायचं नाही, पूर्वेला जायला काय हरकत आहे? अगोदर सांगितलं. अगोदर सगळं माहित असताना राजा घोड्यावर बसला आणि घोडा दक्षिणेला बेभान सुटला. एका झाडाखाली घोडा उभा राहिला. एक पेटी बघितली, त्यात उपवर झालेली एक सुंदर कन्या होती. आता एवढी चांगली बाई कोणी टाकून देते? त्याने घेतली, उपवनात ठेवली. उपवनात तिला सांगितलं एक दिवस मी माझ्या धर्मपत्नी बरोबर यज्ञ करीन, तू शियासनाहून खाली उतरायचं. राजाने यज्ञ सुरू केला. यज्ञ सुरू झाला. अन्नकारी अन्न मारी अन्न नानाविकार करी ब्राह्मण काका जेवले आणि झोपले. 4 वाजता आहुतीची वेळ झाली आणि ती वनातून आलेली बायाबाई तिथून म्हणायची काका उठा. काका काही उठले नाही, खाली उतरले. मंत्र कलशातलं पाणी घेतलं, ब्राह्मणांवर शिप पडलं, वज्रासारखं ते पाणी लागलं. 18 ब्राह्मण मेले. याला मार झाला. आता तुम्ही म्हणाल महाराज माळा घाला, गंध लावा, आम्ही तुमच्या कीर्तनाला आलोय, आम्ही निवृत्तीनाथाची वारी करतोय, मग आमचं कर्म बदलू शकत नाही का? नाथ महाराज म्हणतात बदलू शकतं. हरे कृपे
सांगितलं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा नाथ महाराज म्हणजे साधी बाब समजू नका महाराज. कधी कधी कल्पना करतो महाराज, मला एका कीर्तनाला एक मोटरसायकलवर एक जण घ्यायला आणि गाडीवर बसलो, धोतर न होतं, शर्ट न होतं, त्याला गुटखा खाला होता, मग दुसरीच करी महाराज कमलासाठी. असं वाटलं बाय ॲवॉइड करावं आणि वाटाच दाखवावं नवनाथ महाराज काय. पण मनात यायचं आपल्याला हा घ्यायला आलाय, पण त्याचे ते फवारे ते असं चुकला की माझ्या अंगावर पडायचे. मी त्या गावापर्यंत पोहोचलो, त्याला सांगितलं महाराज पाणी घ्यायचं का. इतका राग आला होता, तळपायाचा आकाश त्याला गेली. म्हणजे नवनाथ महाराज तो मोटरसायकलवाला 1-2 वेळेस एवढंच थुंकला तर तुला राग आला, माझ्या नाथ महाराजांनी 108 वेळा एवढं थुंकला तरी राग आला नाही. विठाला विठाला नाथ महाराज म्हणतात, तुम्हाला जर तुमच्या कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर ते साधन आहे, ते साधन महाराज अभंगाच्या पहिल्या ऐका दादा, आजच्या कीर्तनात बाकीचं नाही कळलं तर चालेल, पण मला मनुष्य जन्म प्राप्त झालाय आणि नामचिंतनाशिवाय मी माझं जीवन जगू शकत नाही. नाथ मला म्हणतात तुम्ही नामचिंतन घ्या, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. आता तर तुम्ही सांगत होते कर्म भोगावंच लागतं, पण नाथ महाराज म्हणतात नामपाठ मोक्ष पाविजे तत्वता अनेक ते आता साधन नाही. कलियुगात बाकीच्या साधनांना टीव्ही झालाय, कारण योग यागविधी वायाची उपाधी धर्म किंवा योगाची वाटा देगा शुकटा तया दुःखाचा जीवाटा भागाला किंवा नामपरत तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथाचा सिरधनी हरी मुखे हरी मुखे. नामचिंतन ही साधना आहे आणि नामचिंतन घेतलं की तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. कलियुगामध्ये देवाचं नामचिंतन हे अतिशय ऐका लोक घेत नाही. आता लोक नामचिंतन
म्हणतात फक्त सत्ता आली येतात नंतर सत्ता संपला की काय म्हणतात मलाही माहित नाही, पण सत्यामध्ये नामचिंतन होतंय. पण नामचिंतन ही साधना आहे. तुकोबारा ज्ञानोबारा आदीकडून सगळे संत सांगतात की तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल ना, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहे, मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे परत जन्माला येण्याची गरज नाही. ऐका, तर काही लोकांना असं वाटेल मी मरण आणि परत मात्र जन्माला येईल, पहिल्यांदा डोक्यामध्ये आमच्या भागात जन्म नाही रे आणि नामचिंतनासाठी परत आपल्याला येते. मागोताची जन्म पावसी सुख दुःख येतो नकडे रे साया. त्यांच्या भागामध्ये एखाद्या बाईचा मालक जर देवा घरी गेला ती म्हातारी सुनबाई म्हणते, सुनबाई नातवाला समा म्हणजे आत्या का माझा नवरा तुझ्या पोटीच्या दारू पिऊन गेला कोटी सुवर्ण दिल्या तरी तुकोबारा आदी करून संत सांगतात मनुष्य जन्म ही साधना आहे आणि याच मनुष्य जन्मामध्ये देवाचं नामजन्म होऊ शकतं. याच जन्मी घडे देवाचे किंवा याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. संत सांगतात उद्यावर नामचिंतन लुटूच नका. मी उद्या करणार आहे, परवा करणार आहे, याच्यावर नामचिंतन ही साधना लुटू नका. नाथ महाराज म्हणतात नामचिंतन घेतलं की मुखे नाम हाती मोक्ष. मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे परत जन्माला येण्याची आवश्यकता. काही लोक म्हणतात माणूस गेला की मुक्त झाला, पण मला हे विधान मान्य नाही. मेल्यानंतरही त्याला जन्म घ्यावाच लागतो. जन्म घेणे लागे कोणत्या जन्मात जाणार आहे. महाराज म्हणतात तर आम्हाला सांगताच येत नाही, कारण आपण आपल्या हातामध्ये आपण क्रियमान कर्म आहे, संचित कर्म आहे आणि प्रारब्ध कर्म आहे. चांगले जर तुम्ही गहू पेरले तर चांगले पोते घरी येते आणि चांगले पोते घरी आले तर चांगली भाकर खायला मिळते. चांगले गहू पेरलेच नाही, चांगले पोते जमा होणार नाही आणि चांगली भाकर खायला भेटणार. मग नामचिंतन ही साधना आहे. एक वाक्य तुमच्याशी बोलतो.
पतीचं एकदा नाव घेतलं तर मरेपर्यंत जबाबदारी कोणाची? ताई कोणाची? नवऱ्याची जबाबदारी. आणि मी कधी सांगतो सगळ्यात चांगली बायको दारुडेला मिळते. बाबा लोकांचं तर काही सांगत बायका 3-4 प्रकारचे पाठी: शंकिनी, डंकिनी, हस्तिनी आणि पत्नीनी. शंकिनी म्हणजे लोकांचं कशाला सांगू, माझं सांगतो. मी एका गावाला कीर्तनाला गेलो, भीतीला चिटकून बसलो. त्या बाईची टिकली भीतीला होती, ती माझ्या पाठीला लागली. गेली टिकली घरी टिकली गेल्यानंतर पत्नीनं शर्ट काढलं, दगडावर आपल्याची म्हणायची कीर्तनाला जाता, कीर्तनाला जाता. याला म्हणायचं शंकिनी. डंकिनी म्हणजे नवऱ्यानं सांगितलं चहा आठवू, लय साखर आणून दिली, याला म्हणायचं डंकिनी. हस्तिनी कामाचा पत्ता नाही, याच्या घरात जाय त्याच्या घरात जाय कर आमचं कर, कामाचा पत्ता नाही. तात्याबाई काय केलं, सासूबाई तिला म्हणायचं हस्तिनी. आणि न सांगता काम करते तिचं नाव पत्नी. मला काय सांगायचं, मी गेलो एकाला उपदेश करायला. मी गिरणाऱ्या एकाचं लग्न जमून दिलं आणि ती बाई नवऱ्याला मारली. नाव सांगत नाही, तिची ओळख. मी त्या बाईकडे गेलो, बाईला म्हणलं नवरा देव असतो, नवऱ्याला मारू नये. ती बाई मला म्हणे बाबा याची बायको काय? आता म्हणलं मी एकदा पतीचं नाव घेतलं मरेपर्यंत जबाबदारी जर नवऱ्याची असेल तर माझ्या परमात्म्याचं नाम महाराज म्हणतात नामचिंतन घेतलं, याही जन्मात जबाबदारी त्याची आणि जन्मोजन्मी जबाबदारी सुद्धा त्याची. दगड धरली माणसं धरणार नाही. तारी ऐसे तारी ऐसे आणि डुकराचा जन्म ह्याच बाया त्या वडापाव वडाला जातात का तुम्ही? काय म्हणतात त्याला? वडा. ते खेड्यात कळत नाही, शहरात सांगतो. दोघं नवरा बायको मोटरसायकल गेली आणि गेल्यानंतर ते मोटरसायकल लावली, बायकोने वडाला चक्रा मारल्या, 7 फेऱ्या मारल्या. आणि ती बायको म्हणली तुम्ही काहीतरी मागा. आम्हाला तू काय मागितलं? म्हणजे मी हेच मागितलं की 7 जन्म हाच पती मिळावा, कारण तो एकादशी करीत नव्हता. पुढच्या जन्मात काय होणार? बायको म्हणजे 7 जन्म हाच पती मिळावा. बायको म्हणजे तुम्ही काहीतरी मागा. यानं वडाला एक चक्कर मारला, म्हणला माझा हा 7वाच जन्म टाका. संसारामध्ये करत असताना 2 साधन आहे. सुखी करावा संसार, एकादशी व्रत करा, सोमवार करा. हे 2 धर्मशास्त्राने आहे. आणि नाथ महाराज म्हणतात मनुष्य जन्म प्राप्त झालाय ना, देवाचं नामचिंतन करा. ऐका, काही लोक घेत नाही पाठी. नुसतं 35 वर्षाचा सत्ता आहे आणि बदल जर होत नसेल तर काय उपयोग होत? घेत नाही ते लोक. मी कायम सांगतो, गाडीचे ब्रेक फेल झाले का मग राम 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 उलटच आहे आपलं. जेव्हा नामचिंतन घ्यायला पाहिजे तेव्हाच आपण घेत नाही. दुःख आलं की मग आपण नामचिंतन घेतो. उलट शरीर आहे, उलट बोलणं चाललं. म्हणतं एका महाराजाला उलट्या स्वभावाची बायको, महाराज मंडळीला बायको उलट्या स्वभावाची मिळणं ही जुनी परंपरा आहे. उलट्या स्वभावाची म्हणजे महाराज म्हणजे आज पुरणपोळी कर, हे शरीर उलट आहे. याच्या मुळ्या डोक्यामध्ये फांद्या खाली आहे. आपलं बोलणं उलट, चालणं उलट. महाराज म्हणतात असा विचार करू नको, बरवे चाललो हा जीवनी, नाही पडिलो मृत्यूचे आणि वाचून आलो उरलेले आहे. बरं झालं देवा, करोना काळात माझा फुटबॉल फुटला नाही. आता जे मला शिल्लक राहिले ना, मी देवाच्या नामचिंतनामध्ये माझी साधना आहे. काळ चिंतने एकांतवासी गंगा अंतवासी गंगा स्नान पूजने
मला सांगा डोक्यात टोपी घालून आले का टोपी काही मी चपलात पाय घालून आले का पायात चप्पल घालून आले उलट आहे मनुष्य जन्म ज्याच्यासाठी मिळाला आमचे गुरुवरे माधव बाबा गुरु एक वाक्य वापरतात देवाचं नामचिंतन घेत घेत युक्त माणसाने मरावं नाही तर देशासाठी मरावं दोनच मरण श्रेष्ठ आहे बाकीच्या भानगडीत पडू नये अजून दोन गोष्टी सांगतात आपण कोणावर उपकार केले लगेच विसरून जा आपण जर कोणावर उपकार केले असेल तर लगेच विसरून जा पण कोणी जर आपल्यावर उपकार केले असेल तर कधीच विसरू नका मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आहे हो श्रीमंत होणार आहे काय श्रीमंती आहे माझ्या ज्ञानोबारांच्या जयाची द्वारी आपल्या घरात काय माणस काय आपल्याकडे कोंबड्याचा खोरा काय विचार हो ज्याच्या द्वारा सोन्याचा पिंपळ आहे त्याच्या घरात काय असेल अशी कल्पना करा आणि असे महाराज लोक नाथ महाराज सुद्धा सांगतात की बाबांनो तुम्ही नामचिंतन ही साधना घेतली की नामचिंतनाने साधनेने तुम्हाला मोक्ष पाहिजे काही लोक म्हणजे आम्हाला मोक्ष नको म्हणतात मोक्ष तुमचा देवा तुम्हा करून बतो ठेवा किंवा मोक्ष आम्हा घरी कामारी येत अशी होय सांगवायचे पण नाथ महाराज म्हणतात तुम्हाला तुमच्या कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर एकच साधन आहे नामपाठ मोक्ष कलियुगा माझी करावे कीर्तन श्री नारायण देत भेटे नामचिंतन करा महाराज जर नामचिंतन तुमच्या जीवनात राहून गेलं तर फार मोठं दुःख भोगावं लागेल होते आणि 21व्या मजल्यावर बाबा राहत होते 21व्या मजल्यावर राहत असताना एक दिवस त्यांचं लिफ्ट बंद पडलं आणि लिफ्ट बंद पडल्यामुळे म्हणजे मित्रांनो एवढ्या वरती कसं काय जायचं रे एक मित्र म्हणला गप्पा गोष्टी करीत गेलो तर सोपे म्हणजे काय करायचं नाही म्हणजे गोष्ट सांगायची पहिल्या मित्राला सांगितलं तू गोष्ट सांग त्याने एक गोष्ट सांगायला एक होता राजा एक होती राणी तुमच्या गावात राजा आहे का पाटील आमच्या गावात 4च आहे किलोवर इस्पीत बदाम चौकट त्यानं राजाची गोष्ट सांगायला एक होता राजा एक होती राणी 10 मजले कधी चढून गेले कळतच नाही किती मजले आहे हो 11 दुसऱ्या मित्राला म्हणजे तू गोष्ट सांग त्यानं इतकी मोठी गोष्ट सांगितली 10 मजले चढून गेले कधी कळालंच नाही ते काही किती मजले राहिले एक तिसऱ्या मित्राला म्हणजे तू गोष्ट सांग तो मला आता काय गोष्ट सांगायची एक होता राजा राणी म्हणता म्हणता फ्लॅट येईल तिसऱ्या मित्राला सांगितली माझी गोष्ट अशी छोटी आहे आपण ज्या फ्लॅट जवळ आलो ना त्याच्या कुलपाची चावी मला खाली गाडीत राहायची 21 मजले चढून जर चावी गाडीत राहत असेल मनुष्य जन्म मिळून जर देवाचं नामचिंतन राहत नाही तरी गेला जन्म नामचिंतन जर साधना तुम्ही केली नाही तर तुमचा जन्म वाया हो उद्यापासून एक संकल्प करा नुसतं सत्याला येण्यापेक्षा काही लोक काय करतात फक्त पटेल मी स्वतः पाहिले काकडा सुरू केलाय सुंदर ते घ्या बेवरी झाला का त्याच्या पुढं करकटेवरी ठेवूनिया पोतला का कपात मकर कुंडले
तिनं चहा आणला का तिसरं प्रमाण म्हणतो मकर कुंडले तळपती श्रवणी आणि हातात दिला का म्हणतो तुका म्हणे माझे येते सर्व असं भजन असेल तर आवडीने भावे हरी पंढरपूरच्या वारीत भाऊ काय गाणे म्हणतात त्या बाया कुठल्या होत्या मला माहित नाही ते म्हणायच्या करोना करोना जाऊ दे माझ्या मुलाचं लगीन होऊ दे अरे अरे विठोबा तुला माझं घेतला मोबाईल तुझे रे आठवण हे गाणं पाहिजे का पंढरपूरला रामकृष्ण गिरी दिंडी नंबर 14 पण वारी चालली म्हणजे एकदम रामकृष्ण वासुदेव सदा स्वरे वाचे ज्याच्या जीवनामध्ये नामचिंतन आहे ज्याच्या जीवनामध्ये हरिपाठ आहे त्या माणसाने कधीच तोड वाकड करायचं नाही काय महाराज ज्याच्या जीवनामध्ये देवाचं नामचिंतन आहे काय महाराजांची भाषा आहे महाराज तुम्ही काही जरी तुमच्या जीवनामध्ये आलं देव ठेविल 2024 चे लोक पाटील मला एक सांगा आपल्या बापाने आपल्या ताब्यात शेती दिल्यानंतर प्रगती कमी झाली का जास्त झाली जास्त झाली हो एकाच्या दारापुढे एवढ्या गाड्या असं वाटतं रोज साखर पुडायचा प्रगती झाली समाधान मात्र नाही तुकोबारांना त्या काळात माहित असेल 2024 चे लोक समाधानी राहणार नाही म्हणून कदाचित महाराज म्हणले असेल ठेविले आनंदे कैसे जुन्या काळचे लोक होते बैलाच्या खुरीतलं पाणी प्यायचे जुने माणसं पाटाचं पाणी प्यायचे आता पाण्याजवळ जाऊन पाण्याची बाटली सगळे तुम्हाला वाटते प्रगती झाली पण प्रगती नाही झाली नामचिंतन हीच काय भाषा आहे महाराज मला इतकं कधी कधी कौतुक वाटतं का नामदेवरांना माहित होतं की हे माथुरेचे गिरणारचे लोक आले की पंढरपूरला आंघोळ करणार नाही चंद्रभागेचं गडलं पाणी नाही केलं मंगल पाणी त्यावेळेस त्या नामदेवरांनी सांगितलं बाबा नको करू अवघेच तीर्थे धरणी चंद्रभागा डोळा देखलिया नको काही करू पण पंढरपूरला चंद्रभागा पाय काही लोकांना ट्रक भर पैसा तरी पंढरपूरला अजून गेले नाही हो
एका पोत्यात गंगापूर धरणात नेऊन द्या. सुखाला की करी शीतळ पंढरीची मग तू अवघाची सुख जन्मोजन्मी दुःख विसरसी. हे गोड म्हणजे काय? मला गोड या शब्दावर 5 ओळी जर लिहून दिल्या तर आजच्या पाकिटात जे मला 1 रुपया देऊन 2 रुपये ते त्याला बक्षीस. साखर कशी असते पाटील हे सांगू शकतो आपण. साखर चौकोनी असते, भुरकी असते. गोड म्हणजे काय? गोड या शब्दाचा अर्थ त्याला उत्तर नाही, त्याला एकच करावं लागतं. साखरेचा दाणा घ्यायचा आणि त्याच्या तोंडात टाकायचा, याला गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशव नावाने घे. ते नामचिंतन कुठं करा? असाला ते करा. उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना विनंती, सकाळी उठलं काय आहे असं करायचं. काही लोक हे काय सवय लागली, इतकी वाईट ना बळी देतात. आळंदीला बोलायचं त्या खोलीवाली म्हणजे हो पैसे उद्यापासून सकाळी उठलं की ते अंथरुणावरून उठलं की हरे राम 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 हरे 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 कृष्ण देव राखे तया मालील कोण न मोडे काटा हिंडता. काही असं आहे काही हिंडता म्हणून काय असेल ते उलट पलट झालं असेल मला माहित नाही. ही नामचिंतन ही साधना आहे. आणि अजून एक सांगतो, उद्यापासून मोबाईलवर बोलताना रामकृष्ण आहे. कोणाचाही फोन आला रामकृष्ण आहे, हॅलो कोणत्या दिवसला मातुरीत हॅलो आहे काय? उद्यापासून काळ सारा वाचन तुळशीला तांब्यावर पाणी टाका. तुळस म्हणजे साधी समजू नका बाबा. तुळशी हार गळा. आमचे गुरुवारी माधव बाबा आहे बाबा. मी लहान होतो, गिरणाऱ्याला 28 वर्ष राहिलं. एका माणसाने विचारलं म्हणजे रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो त्या समाजाने बोलत. आता मला आमचे बाबा थोडे खडूसच आहे. माझा बाबा म्हणजे एकदा गेलो बरं बाबा, एक जण भेटलाय तो म्हणतो रूप पाहता लोचनी सुख झाले हो 6 जणी. त्या 6 जणी कोण होत्या? बाबा म्हणत त्यांना सांग एक तुझ्याही होती त्याच्यात. मी सरळ गेलो म्हणजे आमचे बाबा म्हणत्या की एक तुझ्याही होती. म्हणलं मग बाकीच्या 5 जणी परत बाबाला विचारलं. मी परत आलो, बाबा म्हणले आता ह्या 5 जणी त्याच्याला म्हणा तुझ्याला तिच्या काय हात कुठे लावतील सांगता येत नाही. तुळशीचं महत्व साधं समजू नका. तुळशीला प्रदक्षिणा केली की घर सुखात राहत.
तुळशीला प्रदक्षिणा की शुद्ध बीजा पोटी हरे रसा भोगटी मुखी अमृताची वाणी देवाची गाणी. चांगले गुरु जन्म देतात. नाही तर आमच्या गिरणाऱ्यामध्ये एक पूर्व गाडी खेळत होत असत. त्या पोराचा बाप मला दिल्या ना गाड्या लुटून. काही गरज होती का? ते पोरग पहिल्यांदा गाडी लावल्या म्हणायचं ज्याला मातुरला यायचं ते मातुरला चला, ज्याला गिरणारला यायचं ते गिरणारला गाडीत बसा. चला काका चला, मामा चला, ज्याला बसायचं ते बसा, ज्याला उतरायचं ते उतरा. गाड्या मोडून टाकल्या बापानं. त्यानं 10 मिनिटांना गाडी जोडली आणि त्याची भाषा बदलली. म्हणजे आताच एका हरामखोरामुळे गाडी लेट झाली. व्यसन सुद्धा मुला देखत करू. तांब्यावर पाणी जर आपण ठेवलं तर आपली मुलगी तांब्यावर पाणी तुळशीला टाकेल. आणि असं नामचिंतन घेता घेता जर तुम्ही प्राण सोडला तर नाथ महाराज म्हणतात तुम्हाला मोक्ष मिळेल. मोक्ष या शब्दाचा अर्थ तुम्हाला परमात्मा प्राप्ती होईल. आणि ज्याला देव प्राप्त झाला त्याला बाकीचं प्राप्त करण्याची गरज नाही. मला तुका म्हणे गंगा सागर संगली एकदा नदी समुद्राला जाऊन मिळाली की ती आता गंगा राहत नाही. नामचिंतन घेता घेता परमात्मा प्राप्त झाला की परत जन्म घेण्याची गरज नाही. म्हणून नामपाठ मोक्ष पाहिजे तत्वता लगेच आहे. नामचिंतन आणि मोक्ष तुम्हाला लगेच साधणार आहे. पण ते नामचिंतनात मला म्हणतात घ्या. म्हणून तुम्हाला अनेक ते आता साधन बाकीचे साधन काही करू नका. कलियुगामध्ये बाकीचे साधन नाहीच आहे. नाथ महाराज म्हणतात एकच साधन आहे. नामपाठ मोक्ष पाहिजे तत्वता आणि कधी यात्रा साधन नाही. एक शंका आहे. मोक्ष म्हणजे नामचिंतन आणि मोक्ष ज्ञान आणि मोक्ष. पण ज्ञान नसेल तर नामचिंतन होऊ शकत नाही. काही लोकांना किती सांगा आमच्याकडे मन आहे जन्माला आला याला तुमचं नाव तर सारखंच आहे. मला तेवढी सांगतो साबरी वाढी नल्या सरळा वर फळणं हातू पोकळा कास कर झाले गळा शिळी जैसे. काही लोकांना कितीही सांगा त्यांचा उपदेश काही कामाचा नाही. पाटील एका माकडाला सुग्रणीने उपदेश केला. म्हणजे माकडा आयुष्यभर मोबाट होते फिरला. पावसाळ्याचे दिवस आले झालं का कीर्तनात एक शब्द सुद्धा वाया जात नाही. तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुत जन्मी नाम तुझे वाचे सिया तुडे समागम घडे संताचा हात पाय तिळ पुण्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करा. नामचिंतन ही साधना आहे. ज्याला परमात्मा प्राप्त झाला त्याला बाकीचं करण्याची गरज नाही. आणि परमात्मा प्राप्तीचं साधन म्हणजे देवाचं नामचिंतन. एका राजाला 10 बायका होत्या. आता एक जण मला म्हटलं कशा सांभाळेल असं म्हणलं. त्याचं उत्तर मलाही माहिती. तसं तुकोबरांचं प्रमाण एका पुरुषात दोघी नारी 5 वर्षे. पण त्या काळात नसायच्या. आता रावणाला 1.25 लाख नातू 2.5 लाख पंतून 80,000 बायका. भाऊ रावण आज असता तर खासदारकीला बिनविरोध निवडून आला असता. पण मेल्यानंतरही ज्याच्या जीवनामध्ये कौतुक नाही याचं एकच कारण आहे त्याच्या जीवनामध्ये देवाचं नामचिंतन नाही. उपदेश करण्यापेक्षा देवाचं नामचिंतन आहे. आणि असं नामचिंतनात महाराज म्हणतात नामपाठ मोक्ष पाविजे तत्वता आणि कधी आपलं साधन नाही. बाकीचं साधन नाही. कलियुगामध्ये एकच साधन आहे ते म्हणजे परमात्म्याचं नामचिंतन. काही लोक म्हणले महाराज या नामचिंतनाने आमचं काम होईल का? महाराज म्हणजे तुला सांगितलं ना बाकीचं साधन करूच नको. आपल्या पहिल्या चरणाला मजबूती म्हणून दुसरं चरण
पहिल्या चरणाला मजबूती म्हणून दुसरं चरण नको म्हणलं मी महाराज या नामचं काम होईल का नाथ महाराज म्हणतात शंका घेऊच नका हो काय हे केले एका चिंतित विठ्ठले तुम्ही शंका घेऊच नका म्हणून नाथ महाराज पहिल्या चरणाला मजबूती म्हणले तुम्हाला सांगितलं ना नामपाठ सागर पण संशय फार वाईट काही लोक म्हणतात या देवाचं घेतलं तर चालेल का आमचं घेतलं तर चालेल का नामचिंतनाने कोणतंच नुकसान होत नाही संशय फार वाईट विसरून सांगत असतो संशयावरी थोर आणि नाही पाप घोर वाहुगाची वागुर एक काय झाले गायक लोक एक माणूस आहे एका झाडाखाली टाकायला बसला सहज सांगतो आलं द्यायला म्हणून आणि आंब्याचं झाड होतं शाप पडली टपकन खाली पडली त्याला ती शाप त्याच्या पुढे पडली तो बसलाय का त्याला संशय सांगतो संशय त्यानं तो डबड्याला बसता बसता आंबा खाला पण त्याला संशय वाढायला लागला मला माचुरीत कोणी पाहिलं तर नाही स्टँडवर आला ते लोक म्हणले काय थांबव केलं माहिती संशय सुरू झाला कोणी पुढे भेटला काय पाटील याला का माहिती का पाटील ते उठलं कीर्तनात येऊन बसलं आता ही गायक मंडळी काही साधन नसतात महाराज ती सगळ्यात पुढे येऊन बसलं गायकांनी गायक गाण म्हणजे ते अभंगाची चाल मानायला सुरुवात केली आणि टाळ सोडून काय गायकाला सवय त्याच्या पुढे असं करायचे याला का माहिती का ना संशय सांगतो मी त्याचा त्याने खिशातून 100 काढले आणि गायकाला दिला म्हणे असं करायचं गायकाला वाटलं 100 दिली माझं गाणं आवडलं गायकाने एक हात सोडून दिला दोन्ही हात केले जसं वेळी गेले तसं अजून आलं नाही संशय घेऊच नका एकच करा नामपाठ सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने संकट तराल दुर्घट नामचिंतन साधना आहे आजच्या कीर्तनात एकच आहे उद्यापासून कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा एक जण मला म्हणला एकादशी धरायची पण नागपंचमीच्या दिवशी एकादश आली तर काय करायचं अरे बावळ हा विचार करून नागपंचमीच्या दिवशी एकादशी येतच नाही वयाच्या प्रबोधे विचार जो नाही समान तो ही बालकाची वय होऊन जरी विचारच नसेल तर त्याचा काही उपयोग आहे का आणि विचार करण्याची साधना किंवा विचार करण्याची प्रवृत्ती फक्त माणसाचीच आहे हो ऐका मी आपण भाग्यवान आहे आपल्याला मातुरीसारख्या भागात जन्म मिळालाय महाराज सकाळी फिरते पायी देते पुढी दे माझ्या आता मी काय त्र्यंबकेश्वरला आपण फार भाग्यवान आहे कशाचीच अडचण नाही तरी लोक तोंड वाकडे करतात त्याचं वाईट आहे महाराज
तुमच्या जीवनामध्ये जर नामचिंतनाचा विचार येत असेल तर तुम्ही भाग्यवान आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये परमात्म्याचं नामचिंतन नाही त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागेल. मग बाकीचा विचारणारा महाराज म्हणतात का बाकीचं साधना करू नका, एकच साधन आहे, त्याचं नाव आहे नामचिंतन. आता कोणत्या देवाचं घ्यायचं काय घ्यायचं तो प्रश्न तुमचा आहे. इथे प्रमाण म्हणत नाही इकडे. ते कीर्तनात जर म्हणले ना अहम वाघ्या सोहम वाघ्या, ते खेड्यात बाहेर म्हणत येते बाबा अहम. इकडे ते प्रमाण विचार महाराज म्हणतात हे करून काय झालं, एका पण चोरी झाली. काय चोरी केली, त्यानं गाजर चोरले. त्या काळातली गोष्ट सांगतो मी, आताच नाही. आता गाजरा कोणी पाहत नाही. राजाने बोलवलं आणि राजाने सांगितलं काय बाबा गाजर चोरले, 500 रुपये दे. हा म्हणला राजेसाहेब मग 500 रुपये नाही. मग राजा म्हणला 50 चापकाचे फटकेच काय. चापकाचे फटके मारायला काय उद्बत्ती पाहिलं माझ्याचा का. कारण मी कधी गेलो तरी सांगतो, जुन्या काळी लोक मला महाराज म्हणत होते कारण मी वाळ कुठं होतो. ठीक आहे. आणि मी एवढ्या जवळ केला कीर्तनाला गेलो, कीर्तन माझं होतं, लोक या गल्ल्यात गायकवाडच्या पाया पडायचे. जवळ केला कीर्तन माझं, कारण मी असं थोडस हे होतो ना. आणि याची माळ पिळ पाहून लोकांना वाटलं हाच बाबा आहे का काय. खरंच सत्य घटना सांगतो मी. आम्ही गाडीत गेलो नाही, बसने गेलो नाही, फडला उतरलो, याला पुढं बसायला ठेवलं. मला म्हण बाबा तुम्हाला कीर्तनाला यायचं असेल तर पत्रवाड्या सांभाळा, मी बंडल सांभाळा, कीर्तन वाचलं. सगळे बसले मस्त पैकी. हाय बिलेदर मध्ये जाऊन बसला. लोक मला वलांडून याच्या दक्षाला जमली त्याला 500 रुपये. मी म्हणलं बाई व्यवस्था जेवायची, बाहेर बसा. मी कोणी मला वाढाय आलं का बाबा कधी देऊ काय, कधी दुसऱ्याच्या पत्रवाडीवर आपाप याला मस्त बसायला पाठ चौरंग बिवरंग सगळे झेप याला माझ्या हौसच करून टाकले. ते लोक म्हणले बाबा फेटा बांधा. हा म्हणला फेटा, आपली झोपायची तयारी कर म्हणून मग कीर्तन कर पुढे मला बाहेर कडी बाहेर गेलो. ते लोक म्हणले आम्हाला वाटलं तुम्ही बोलतो ती पहिला नाही. तेव्हापासून ढेप खाय कोंडा खाय. गाजराच्या चोरीला मारणारा माझ्यासारखा होता. राजा म्हणला 50 चापकाचे फटकेच खाय. आता 5 फटके मारले, रक्त निघालं ना. हा म्हणला राजेसाहेब दुसरं काही सांगा बा. आता राजा थोडा विचित्र होता. मातुरीची एक बाई तिथून कांदी घेऊन चालली. राजा म्हणला एक काम कर, कांदेच खा. हा म्हणला राजेसाहेब छोटे मोठे घेईल पण 1-2 किलोच कांदे खाईल. आता 5च कांदे यानं खाल्ले तरी डोळ्यातून उग्र पाणी आलं. ऐका सिद्धांत, 500 रुपये देण्यापेक्षा यानं 50 चापकाचे फटके खायला सुरुवात केली. ते फटक्यांच्या ऐवजी कांदे खायला सुरुवात केली. मग सगळे कांद्यामुळे रडायला लागला आणि परत तिच्या दात घातला. मला राजेसाहेब 500 घ्या. गाड्या अगोदरच दिले असते. एवढी सगळी साधना करून परत कुठं आला. बाकीचं नाटकाला म्हणतात साधना करायपेक्षा एकच साधन आहे ना. मग निरर्थक विचार, 3 प्रकारचे विचार महाराज सांगतात. निरर्थक विचार, दुःखदायी विचार आणि तिसरा आहे सार्थक विचार. निरर्थक विचार करू नका, या मनाचं काम होईल का. गुरुवारी माधव पांडुरंग बाबा घुले एक वाक्य वापरतात. एक जण वाट्यावर बसला आणि वाट्यावरती रोज बसायचा, निरर्थक विचार करायचा. म्हणलं ही वाकड्या शिंगाची म्हैशी ती तिच्या शिंगात माझं डोकं शिरल का. हा काही विचार आहे का काही. म्हशीच्या शिंगात डोकं घातलं, म्हैस उधळली, रक्त बबाळ झाला, दवाखान्यात नेला. लोक म्हटले अरे येड्या काय विचार करतो, मला महिन्यापासून हाच करीत होतो विचार. निरर्थक विचार होणार. आणि दुःखदायी विचार म्हणजे विनाकारण दुःखी होणं.
याच्यासाठी तर दृष्टांत असेल तर दृष्टांत एका माणसाचं शेतकरी जावई आहे, गावाच्या बाहेर जावयाला बोलवायला सासरा निघाला आणि जात असताना दुसऱ्याची बाजरी होती. सासरा म्हणला जावयाला किती पोती होती? जावई म्हणला मामा आता कलियुगात सुख आला, याला 50 पोती होती. सासरा म्हणला जावई काही बावळट आहे, याला 100 पोती होती. बाजरी कोणाची? दुसऱ्याची. जावई म्हणला मामा सोपी गोष्ट सांगू नका, हिला 50च पोती होतील. सासरा म्हणला जावई हिला 100 पोती होतील. पाटील झाली ना सांगू. मारामारी. जावई सासऱ्याच्या पोकांनी बसला. निरोप गेला. ते जावई म्हणजे मामाच्या पुरीकडे जावायच्या बायको बाई गई. ती म्हणते दादा काय झाले? दादा म्हणले मी तुझ्या नवऱ्याला सांगतो 100 पोती होती आणि हा तुझा नवरा म्हणतो 50 पोती होती. बाजरी कोणाची होती? सासऱ्याची पाठ घासून रक्त बंबाळ झाले होते. या बापुरीचं नाव होतं येसू. येसू म्हणजे दादा म्हणा ना 50 तर 50 तुमच्या काय बापा तोडत होतो. सासरा म्हणला येसू पाठ घासली तर घासू पण 50 पोत्याचा तोटा कासू. बाजरी याची नाही, बाजरी त्याची नाही, याचा नाव आहे दुःखदायी विचार. विठ्ठला काय विचार करा, काय मी उतार आणि उद्धाराचं साधन जर कलियुगात असेल नामपाठ सार, नामपाठ सार न करी विचार. आणि गदुदानाथ महाराज म्हणतात आता बाकीचा विचार सोडून द्या, उद्यापासून एकच विचार आहे. मातुलेश्वराच्या मंदिरात आहे. मी घरी गेल्यापासून उद्या सकाळी उठल्यापासून जितकं जमेल तितकं देवाचं नाम चिंतन करेल. आणि ज्याला जमत नसेल त्याला एका पोट्यात आमच्या गंगापूर धरणात टाकायची तयारी घेत नाही लोक. पाटील नाव सांगत नाही. 11ला कीर्तन संपवणारे घाबरू नका, एकच शरण राहिले. आमच्या एक म्हातारी मला ऐकली याची. आता आपले तुमचे बरेच समज आहे म्हणून नाव सांगत. पोरायला वाटलं तिला म्हणायच्या टायमाला राम तरी म्हणायला पाहिजे. तिला बाजा सब उतरले उचललं आणि रामाच्या देवळा कशी नेऊन ठेवलं त्या पोरायला. मग पोरं म्हणायचे आई हे काय? म्हातारी म्हणती पोरांनो जिडं जिडं गाव असतं तिथं असतच. पण राम काय म्हणली? पोरं घरी आणली. तिच्या भाच्याचं नाव राण्या, पोरीच्या पोराचं नाव काय? रामा. घरी आणली. तेव्हा रामाला बाच्याला बोलवलं. बघा कोणी पाहिलं का? बघा म्हणली मग हौशीचं पोर आहे मला. म्हातारी मेली आणि नवीन एका मुलाचं लग्न झालं होतं. त्याच्या बायकोला काहीच म्हातारीचं माहित नव्हतं. पण मोठ्या मुलाची बायको म्हणली आपण काशीला निदान नाही देवाचं नाव घेतलं तर हाडं घेऊन जाऊ. पण तो मोठा बोल म्हणला ही म्हातारी अशी तिचे हाडं सुद्धा जातील का नाही काही गॅरंटी नाही.
पाटील मी गोंडेगाव शिकवायला गोंडेगावला कीर्तन प्रवचनाला गेलो होतो आणि ती म्हातारी जिचं मला प्रवचन होतं ना ती म्हातारी देर भाऊजाई ना गावात म्हणायची मी मेले तर तुम्हाला हाडू सुद्धा नजर पडणार नाही आणि खरंच कसं घडलं की ज्यावेळेस तिचा अंत्यविधी झाला इतका पूर आला का मच्छरभूमी सर्व होऊन गेले की प्रवचन मला गोंडेगावला हो तिथं बाहेर गावामध्ये म्हणायची ती मी मेले ना देरांना हसतात ना त्या काळच्या बाया आता चेष्टा नाही राहिली आता म्हणजे मोबाईल का बोलला काय बोलला बावळटपणा की म्हातारी गावात देर भाऊजायला बोलायची मी गेलो भाऊजी मा हाडूक सुद्धा नंतर खरंच म्हातारी गेली हाडूक सुद्धा पण पूजाला दिलं मी म्हाताऱ्याच्या बाबतीत फार करेक्ट आहे कारण आमच्या गिरणात एक म्हातारी ते दत्तू किराणा स्टोरची म्हातारी चक्कर येऊन पडली मी कीर्तनाला निघालो होतो मी डोक्यात कुंदरलं एक सोपान गुले नावाचा पोरगा आहे त्याला पाया कुंदरलं म्हातारी बेशुद्ध पडली आणि देवगावकरांचं जाग आली सकाळी उठून म्हणजे माग गोळ्यात 5 तोळ्याचं गाठलं होतं जंगलात महाराजाला इशारा टाकला आपलं झालं अंदाजसाठी काय सगळे तुम्हाला शुद्धीवर आले होते फोन केला माझ्या दोस्ताला फोन केला म्हणजे अरे म्हातारीच्या गळ्यात 5 तोळ्याचं गाठलं होतं त्यानं सांगितलं मी पायातून होतो नवनाथ महाराज शुद्धीवर आली ती एका बाईला उचलेलं होतं म्हणून बरं झालं मला सांगायचंय काही नेते तरी देवाचं नाम चिंतन करीत नाही पण म्हातारी गेली काशीला आणि लहान बोल म्हणला म्हातारी देवाचं नाव घेतलं तिचे हाड सुद्धा नीट जाणार नाही त्या ब्राह्मणाला म्हणला मी हाड सोडणार नाही डबीच हाड सोडील आणि त्या नवीन लग्न झालेली मुलगी त्या मोठ्या जाऊबाईला म्हणजे ताई मी तर लई माणसं मी थोडी पुढे आंघोळ करते ती गेली यानं डबी फेकली वाद गेली तिच्या कशाने तिला वाटलं का देवानं प्रसाद दिला काय जशी डबी घेतली तशी पर्स मध्ये टाकली मांग्याचं जेवण कुंडलिकावर देव आणि ती नवीन लग्न झालं तर तिला ती डबी काढली मोठ्या जाऊबाईक दिली म्हणजे आत्या ताई ही डबी ना मला काशीच्या गंगेत मिळाली म्हणजे ही डबी ते मला मांग्याच्या पंक्ती बंद करा म्हातारी काशीला गेली म्हातारी विचार करण्यापेक्षा एकच साधन आहे नामपाठ सारं तरुण मुलगा असतील मोबाईलवर रोज बोलताना रामकृष्ण आहे म्हणा गाडी चालवताना म्हणा बायकोने डबा देताना म्हणा जाताना एकच साधन आहे त्या साधनाने जर नामचिंतन घेता आयुष्य घातलं तर नामपाठ सारं विचार बाकीचा करू नका नाथ महाराज हे नामचिंतन कसं करायचं नाथ महाराज म्हणतात तुम्ही स्वतः नामचिंतन घेतलंय आपला अनुभव वर्मासहित प्रगट करतात शेवटच्या Thank you.
मुलीला फार महत्व असतं. एक जण मला काय रे पंढरपूरला तुम्हीच प्रमाण म्हणतात ना महाराज लोक विठ्ठल जळी स्थळी ज्याच्या गाडी बसलो होतो त्याची गाडी नेमकी पंक्चर झाली. त्याची गाडी पंक्चर झाली आणि मला म्हटला महाराज तिथं थोडस पुढे जाऊन काय बोलून पंक्चर काढून आणू. बोला अरे कशाला जातो पंक्चर काढाय हवा सगळीकडे. तो म्हणला त्या पंक्चरवाल्याकडे थोडं प्रेशर असतं. म्हणलं आमचं पंढरपूरला थोडं प्रेशर मातुलेश्वराच्या मंदिरात थोडं प्रेशर आहे. आतापर्यंत राधाकृष्ण म्हणजे कृष्ण राधा नवऱ्याच्या नावाच्या आधी बायकोचं नाव का बायकोच्या नावानंतर नवऱ्याचं नाव तुमचं काय राधा कृष्ण का कृष्ण राधा ते
कसं भजन करता तुम्ही? काय बा तुमचं खरंच राधा कृष्ण सीताराम राम सीताराम सीताराम मी रुसली दिव्यवनात जाऊन बसले. देव मला तुझ्यावर फार प्रेम करायचो, पण आता तुझं नाव नाही अगोदर, माझ्या नावानंतर तुझं नाव विठोबा. काही लोकांना बुका लावायचा तर कापड होते. एक जर बुका लावायला आला हात पुढं पुसायचं त्याला माझ्याच निरून असे काही लोक आहेत. नामचिंतन कसं घ्या महाराज आपला अनुभव वर्मासहित प्रकट करतात. आदरे नाचत आहे संताकडे. इकडं बघा ना, आदराने प्रेमाने नाव घ्यायचं. मलांगाच्या वेशामध्ये दत्तप्रभू आले, फकीराच्या वेशामध्ये दत्तप्रभू आले आणि नाथ महाराजांबरोबर जनार्दन. ऐका 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 ऐका, त्या मलंगाने काय केलं, त्या फकीराने काय केलं, त्या 4 वेदाच्या 4 कुत्र्यांचं दूध काढलं, आपल्या झोळीतून शिळ्या भाकरी काढल्या आणि त्याचा कुसमरा केला आणि नाथ महाराजांकडे प्रसाद करायला सुरुवात केली. नाथ महाराज म्हणजे मला तो प्रसाद नको. जनार्दन स्वामींनी सांगितलं, तुका म्हणे नेत्री केली ओळखन तटस्थ ये ध्यान विठेवरी. मग नाथ महाराजांनी सांगितलंय दुसरं तिसरं नाहीये, हा फार मोठा परमात्मा आहे. आणि तो प्रसाद नाथ महाराजांनी सेवन केला. अवघ्याची त्रैलोक्य म्हणतात. आदरे नाचत आहे संतापले. आदराने घ्या, प्रेमाने घ्या, नाहीतर मुले घातले रडाया नाही या स्वामी माया. काही माझ्या लग्नात त्या कबरला यायच्या मला म्हणायच्या महाराज नाव घेतात. मला काही भजन येते पण ते नावाचं माझं जमर ना. मग मी माझं एक नाव फक्त पाठ करून ठेवलं होतं. चांदीच्या गाडीला घोगराच्या पट्ट्या,
आणि माझ्या बायकोचं नाव घेतो गिरणारचा पठ्या पुत्र मला सांग हे नाव आदर नाही. आदर जर नसेल तर नाथ मला म्हणतात की नामचिंतन करू नका. कसं करा? आदरे नाचता हे संता आदराने घ्या आणि ते नामचिंतन तुम्ही आदराने घेतलं ते तुमच्या जीवनामध्ये मोक्ष तुम्हाला मिळणार आहे. आणि मोक्ष या शब्दाचा अर्थ मागा सांगून गेलो. पुनरपी जन्म पुनरपी मरणम किती वेळा जन्मा यावे नित्य भावे जीवत्याला शरण जोशी नामचिंतनाशी साधना आहे महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही नामचिंतन करा. संसारात राहून करा. अजिबात सारखं सारखं एवढे जायचं नाही. स्वयंपाक करता करता फक्त चपला घालून स्वयंपाक करू नका. मी कमी मारत हुशार नका समजू मला. एका म्हातारीने मला भजीच वाटले नाही. सगळ्या लोकांना भजीची भाजी मी म्हातारी स्वयंपाक करता करता म्हातारीला म्हणलं आजी मी मातुरीला येत असताना मला साप भेटला. म्हातारी म्हणलं केवढा होता? म्हणलं माझ्यापासून तो तुमच्या भजाईपर्यंत. म्हातारी म्हणजे चपला घालून नका. काही सासू सुनाने जेव्हा भावाची मैत्री म्हणून राहा आणि काळ चिंतनात सारवा. काय तुकोबारांची पाटील भाषा आहे. युक्त आहार विहार नामचिंतन करा. मी आजच्या कीर्तनात सांगतोय. मी काय आयड्या तो धैर्य महाराज नाही. आता तुम्हाला ते कसं माहिती मत कळत. पण मी पंढरपूरची वारी करतो, निवृत्तीनाथाची करतो आणि 60 गरीबाची लेकरं सांभाळतोय. लई मोठे करणार आहे. नामचिंतन करा. आणि मला तुमच्या गावाने माझा सन्मान केला. पाटलाने तारीख दिली. आपने हम पर कृपा ये कितनी मेरे औकात नहीं. ये कृपा है मातुलेश्वर भगवान की. पहिल्या दिवसाची शेवाय मग सांगितलं पहिल्या नंबरचा आहे म्हणून कसा पाहिजे. पण ते नामचिंतन घेताना आजच्या कीर्तनात एकच साधना आहे. आजपासून संकल्प करा का मी देवाचं नामचिंतन 2च मिनिटं घेतलं आदराने घेईन. आणि आदर जर नसेल न घेतलेलं बरं. म्हणून असं नामचिंतन आपल्याला म्हणतात. जनार्दनाचा एका आदरे नाचताय संता पुढे नामपाठ सार न करी विचार आणि तुझा ज्ञानेश्वर. आणि कधी आता साधन नाही. नामपाठ सार नामचिंतन हे साधन करा. मनुष्य जन्म आहे. मला वाचा मिळाली. दिले इंद्रिय पाय मुख बोला या वचन आणि अशा वचनाने परमात्म्याचं चिंतन करा. राम म्हटलं की आपले पाप बाहेर जातात. मग म्हटलं की बाहेरच्या पापांना आतमध्ये प्रवेश नाही. राम म्हणता रामाची गुरुचे असं नामचिंतन आपल्या मुखाविंदात येऊ. ज्या मृदुंगाचार्यांनी त्यांच्या भाग्यापेक्षा मी माझं भाग्य वाजवायला बाबाला चांगला मृदुंगाचार्य असले की बाबालाही मजा येते आणि त्याची कृपा आहे. सुंदर असं नामचिंतन आहे. असं नामचिंतन करीत करीत आयुष्य घालवा. चांगलं जेवण करा, चांगले आंघोळ करा आणि चांगलं नामचिंतन करा. सारखं सारखं हॉटेलचं खाऊ नका. आता तर तुम्ही विमानातून पडले तरी मोठ्या हॉटेलमध्येच पडा. मला एक पाटील लय आगावे. मी परवा एका माणसं मित्राच्या घरी गेलो. ते बायकोला म्हणायचे हॉटेल सारखे भजे काढ बरं का. तिला पंचायत पडले ना म्हणजे नवनाथ भाऊजी कसे काय भजे काढायचे. म्हणजे वहिनी विसरी घ्या. लगेच पीठ कालवायचं. हात धुवायचं नाही. असं झाले ना हॉटेल सारखे भजे. चांगलं जीवन सगळ्यांना धन्यवाद. संस्कृती तुमचं खूप धन्यवाद. मी काहीतरी मोठा महाराज नाही पण देवाची कृपा आहे. माझा बाबा गुलेंची कृपा आहे. आमच्या जनाबाई माझ्या चौविवाचा भक्तनामा पाठीमागे डोळे झाकून आमच्या बाबांचे कृष्ण महाराज हे सगळे संस्कृती वाले
सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आपले व्हिडिओ शूटिंगवाले सगळ्यांना धन्यवाद देतो. असं वाटतं तुम्हाला चहा पाजावं पण माझीच परिस्थिती प्रेमाचा चहा म्हणून आलेली सेवा तुमच्या सगळ्याच्या चरणसमोर शेडला वेळा Thank you.